सासूरा सासूरा ओलांडून उंबरा गालीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू एक मी लाडाची जणू एक लाडाची आई सारख्या तेच ते सांगत होत्या की नको तो विषय काढूस, नको सतत तोच विचार करूस. म्हणायला श्री हो म्हणत होता, पण त्याला तसं करणं जमत मात्र नव्हतं. सारखा सारखा तोच विषय काढत होता तो. त्याच्या डोक्यातून ना जान्हवी गेलीये ना तिने केलेला अपेक्षाभंग. आपण बोलूया तिच्याशी. कोणाशी? जान्हवीशी. काय बोलणार आपण? तिला सांगूया, म्हणावं तुला हवं तसं तुझ्या मनासारखं सगळं करूया, पण तू परत ये. तुला कोणी काही नाही बोलणार. वाटलं तर तिच्या आईची माफी मागूया, पिंट्याला क्षमा करूया, पण तिला परत येऊ दे ग. ताई सरे आपण हे हाऊस म्हणून नाही करायचंय ग, पण श्रीची अवस्था बघतेस ना तू. अशानं आजारी पडेल ग तो. त्याची अवस्था आपोआप सुधारणार नाहीये. दिवसेंदिवस काही खात पीत नाहीये, झोप तर नाहीच आहे, आणि सतत डोक्यात हे विचार. अशानं कसा बरा राहणार तो? अगं पण म्हणून तिची माफी मागायची. आपण आपल्या मुलासाठी काहीही करू शकतो ना. मग जान्हवीची काय, तिच्या आईची सुद्धा माफी मागायला तयार आहे मी. पण तिच्या येण्याने श्री जर आनंदात राहणार असेल ना, तर येऊ दे बाई तिला परत. तिच्या येण्याने श्री आनंदात राहणार असेल तर? मला नाही वाटत आपल्या अशा लाचारीनंतर ती परत आली तर श्रीला त्याचा आनंद होईल. हो, मलाही असंच वाटतं. श्रीला नाही आवडणार आपण तिला परत बोलवलेलं. तो स्पष्टच म्हणाला आईंना की माझं काही चुकलेलं नसताना मी का माफी मागायची. आणि का मागायची आपण तिची माफी? काय चुकलंय आपलं? त्या पिंट्याने तोंडाला काळं फासलं. तिची आई वाटेल तसं येऊन बोलून गेली. तिने आधी डिवोर्स मागितला आणि त्यानंतर 51 लाख रुपये. या सगळ्यात आपण तिचे पाय धरायचे असं काय केलंय ग आपण? आणि का म्हणून आपण आपला स्वाभिमान वेशीवर टांगायचा? आणि ताई, आपण आत्ता असं केलं ना तर त्यांच्या आणि आपल्या नात्यात हा पॅटर्नच होऊन जाईल. एवढी मोठी गोष्ट घडल्यानंतर आपण माघार घेतली तर पुढे प्रत्येक वेळी आपणच पडती बाजू घेऊ असं गृहीत धरतील ते. एक्झॅक्टली. आणि मुळात या सगळ्यानंतरही सगळं सुधारलं असतं, पण हिच्याकडे थांबायचा पेशन्सच नव्हता ना. नातं तोडायलाच निघाली होती ही. काही नाही वहिनी, ती पक्की आहे. सगळं ठरलंय तिचं. आणि आपण कशा वागू याचाही व्यवस्थित अंदाज असणार ती. आणि आता सुद्धा आपण तिला परत बोलवू याची खात्रीच असेल तिला. असं कसलं ग प्रेम ताई? इतका विचार करून केलेलं प्रेम बिम काही केलं नसणार आहे तिने श्रीवर, असंच वाटायला लागलंय मला. प्रेम करणारी माणसं असं वागतात का? माझं तर असं म्हणणं आहे, श्रीशी इतकं वाईट वागणारी मुलगी नसावीच त्याच्या आयुष्यात. अगं पण मग आपण काय करायचं? त्याचा विचार करायला हवा. जान्हवी काही स्वतःहून परत येईल असं नाही वाटत मला. श्री बिचारा कसं आयुष्य काढेल ग एकटा कशाला? चांगल्या मुली कमी नाहीत काही. श्रीला अजूनही एखादी छान मुलगी मिळू शकेल. माझं डोकं दुखतंय, मला 2 कप चहा द्या. 2 कप? हो, कारण माझं डोकं ठणकतंय, मला चहा हवाय. एवढा चहा प्यायल्याने डोकं दुखायचं थांबणार आहे का? मला आता सल्ला नकोय, मला चहा हवाय. काय आशा का बघताय? काय झालं? श्री, हल्ली वरचेवर तुझं डोकं दुखतं. आपण डॉक्टरांकडे जाऊया का? आपण ह्या सगळ्यावर उद्या विचार करूया. मला ना आता चहा हवाय. देते, पण शेवटचा. त्यानंतर जेवायचंय. हो. व्यवस्थित. हो, मी करते चहा.
जान्हवीताई, मागच्या वर्षी फुलं कुठून आणली होती माहितीये? एक मिनिट झेंडूची ना? हा. हार आणले होते की फुलं? मॅडम, आम्ही इथं बसून हार बनवले, म्हणजे फुलंच आणली होती. हो. अरे त्या फुलाखालच्या फुलवाल्याला नाही का आदल्या दिवशी रात्री सांगून ठेवलं होतं? हो हो. थांबा 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 थांबा, सगळी कामं बाजूला ठेवा. अत्यंत महत्वाचं काम करायचंय आपल्याला आता. सर एक मिनिट, मी तुम्हाला एक्नॉलेजमेंट थोड्या वेळाने देते. हो, एक्नॉलेजमेंट नंतर काय देता? एक्नॉलेजमेंट द्या. हातातली कामं बाजूला ठेवा असं नाही म्हणालो. हो, पूर्ण करा ते. क्लॅरिटीच नाही यांच्या बोलण्यात. थँक्यू. हा, काय झालंय सर? हे बघा काय आहे, आपल्या बँकेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे पाडव्याला आपल्या ब्रांचला पूजा करायची आहे. ट्रस्टी येणार आहेत. सगळ्या प्रिव्हिलेज कस्टमर्सना आपल्याला बोलवायचं आहे. लक्षात ठेवा रे, कृपा करून कामं वाटून घ्या. म्हणजे पुन्हा सगळी ब्रँच डोक्यावर घ्या. मला अत्यंत टेन्शन आलेलं आहे. हे बघ नितीन, ही ब्रांच स्वच्छ ठेवणं आणि चांगली दिसणं ही तुझी जबाबदारी आहे. हो जान्हवी, सगळ्या कस्टमर्सना इन्व्हिटेशन जाणं आणि प्रिव्हिलेज कस्टमर्सना स्वतः जाऊन बोलवणं हे तुझं काम आहे जान्हवी. येस सर. आणि गीताबाई, काहीतरी काम करा, हेच तुमचं काम. मला कामं आहेतच नाही का? हे बघ काय स्मित तुडी, श्रीखंड ना पाडव्याला ना? चालेल ना, चालेल. श्रीखंड करू का गुलाबजामुन करू? गुलाबजाम करू म्हणते. बस करतो. मी काहीही करणार नाहीये, सरळ बाहेर न घेऊन येणार आहे. बरस मी तुडी करतो. हा करतो. गुलाबजाम सारखा गोड गोड पापा तुला. बाय. सगळ्यांना आपापली कामं कळलेत. येस सर. चला परत काय आता गुलाबजाम कटळत. येस सर. नाही सर, प्रत्येक कस्टमरला मी जातीने बोलवीन सर. येस. आणि प्रिव्हिलेज कस्टमर्सना निमंत्रण जाणार. तुम्ही बिलकुल काळजी करू नका सर. येस सर. VIP कस्टमर्सना इन्व्हिटेशन जातील सर. यांना काय जाते हो करायला? स्वतः जाणार का बोलवायला? गीता, बॉसचा फोन आला की शेळी आपल्या समोर. गीता पुरे. आणि आता बडबड करू नकोस, पटापट कामं उरक. आता ही आमंत्रणाची कामं सुरू झाली ना की आपली रुटीन कामं राहून जाणार आहेत. जान्हवी, ऐकलंस ना, सरांचा फोन होता तेव्हा तू हातातली कामं बाजूला ठेव आणि गेस्ट लिस्ट कडे लक्ष दे. आणि बाबांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणालाही आता पाडव्यापर्यंत सुट्टी मिळणार नाही. पण सर, सुट्टी कोणी मागतच नाही. नाही हेच बरं आहे. कुणी सुट्टी मागू नकाच, कारण सरांना आपल्या ब्रांच कडनं खूप अपेक्षा असतात. त्यामुळे पूजा, प्रसाद, कस्टमर रिलेशन्स याच्यात कुणी कमी पडू नका रे बाबांनो. कळलं? हा, लक्ष देऊन कामं करा. चला. यांनीच पुढचे काही दिवस सुट्टी घेतली तर बरं होईल. चला, कामं संपवा आपापली. हो. जा. नाही, मला काहीही ऐकायचं नाहीये. पाडवा आहे, तुम्ही इथे आलंच पाहिजे. अहो, मी कशी येणार तिकडे सणाची? आपण घरी असायला नको का? कबूल आहे, सण साजरा करायचा मूड कोणाचाच नाहीये. पण म्हणून काय श्रीला एकट्याला सोडून यायचं का? नाही, सगळ्या जणी इथे असल्यानं बाकीच्या, तरी सुद्धा मी श्रीला एकट्याला सोडून येणार नाहीये तिकडे. आणि तुम्ही उगाच फाटे फोडू नका हो. तुम्ही इथे यायचंय. श्रीला सुद्धा किती बरं वाटेल तुमच्याशी गप्पा मारून. हो, माहितीये. अहो, फोनवर बोलणं काही बोलणं असतं का? त्याच्यातनं समाधान मिळतं तुम्हाला श्रीच्या डोक्यावर हात फिरवल्याचं? अहो, कसा होऊन गेला हो बिचारा. तुम्ही, आपण बोललो की बोलतो. हो, आपण प्रश्न विचारला की एका शब्दात उत्तर देतो. मनापासून फक्त एकच गोष्ट करतो तो, काम. ऑफिस आणि काम, दुसरं काहीच नाही. हो ना. नाही, मी रडत नाहीये. नाही, श्रीकडे बघते आणि माझं रडणं आवरते मी. पण तुम्ही या ना हो, आमच्यासाठी या, श्रीसाठी या.
नाही नाही रडत आहे मी. आपण बोलूया नंतर. हो ठेवते फोन. अरे काय ग, काय झालं? काही नाही, यांच्याशी बोलत होते. काय म्हणाले भाऊजी? येत आहेत? तेच विचारत होते त्यांना. पण हे तर श्रीचे बाप आहेत ना, कामापुढे काही सुचतच नाही त्यांना. ना घरदार सुचतंय ना सणवार. तेच विचारायला आले होते, पाडव्याची साफसफाई करायची का? हे बघ, आजच्याच नेटवर चेक कर. आपल्याला कस्टमर्सना एक छोटस गिफ्ट द्यायचंय. ते गिफ्ट बघ आणि फायनल करून टाक. पण नेटवर फक्त गिफ्ट बघण्याचंच काम कर, नाहीतर दिवसभर नुसती गेम खेळत बसशील, बाकी काही नाही. मी करेन सर. बाकीच्या कामांबद्दल इतक्या खात्रीने कधी का म्हणत नाहीस ग तू? सर, तुम्ही नवीन वर्षात मला कमी बोलात असा संकल्प का करत नाही? तू नवीन वर्षात बिनचूक काम करीन असा संकल्प कर, म्हणजे माझा संकल्प पूर्ण झालाच ना. कम इन. ये जान्हवी, बस 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 बस. सर, मी ही 240 नावं काढली आहेत. बरं, तर तुम्ही एकदा बघून घ्या. आपण या सगळ्यांना फोन करूया आणि कार्ड्सही पाठवूया. हो. कार्डावरचं मजकूर नितीनला सांग. नितीन आजच्या आज कार्ड छापून घे. हो साहेब. आणि हे बघ जान्हवी, प्लीज जरा बघ असं की 2 दिवस आधी तरी कार्ड लोकांना पोचतील. काय आयत्या वेळेला निमंत्रण केलं ना तर कोणी येत नाही, म्हणून जरा तू काळजी घ्यायची. बरं गीता, ए गुरुजींना कळवलंस का तू? आत्ताच फोन आला होता त्यांचा. आमचे गुरुजी येणार आहेत पूजेसाठी. तुमचे गुरुजी म्हणजे येतात ना वेळेवर? आणि मंत्र पाठ असतात ना का ना? सर नाही, असतात. त्या दिवशी कळलं मला. बरं, त्या दिवशी ते चहा पाण्याचं तेही तुम्ही स्वतः करणार? ते मी काय स्वतः करणार? आता पाडव्यापर्यंत घरी जेवण सुद्धा करणार नाहीये मी. बाहेरनं मागवणार आहे सरळ रोज. इकडे लक्ष द्या रे, इकडे लक्ष द्या. ते चहाचं स्नॅक्सचं जरा अरेंज करा. हा जान्हवी, एक मिनिट हे जरा घे. एक मिनिट. हॅलो. हा, हो. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीलाच फोन केलाय तुम्ही? इव्हेंट मॅनेजमेंटच कंपनी आहे आमची. इव्हेंट मॅनेज करतो. तुमची करायचे काय? मुंज करायचे का? गोटा करतो तुळतुळीत. या इकडे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. जान्हवी, हे आपल्या महत्वाच्या 6 कस्टमर्सची नावं आहेत. त्यांनी त्या दिवशी येणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यांना तू पर्सनली जाऊन इन्व्हाइट कर प्लीज. आणि नितीन, हे फोटोग्राफरचं बघ बाबा, फोटोग्राफर हवा त्या दिवशी. श्रीरंग गोखले. हो. May I come in? येस, कम इन. श्री, तू बोलावलंस? अरे हो, तू चेन्नईला जाऊ शकशील? चेन्नईला? हां. कधी? या 1-2 दिवसात. म्हणजे काही मीटिंग्स लाईंड अप आहेत. अनफॉर्च्युनेटली मी जाऊ शकणार नाहीये, म्हणून मी तुला पाठवतोय. इयर एंडच्या मीटिंग्स आहेत, सो जरा इम्पॉर्टंट आहे. तू एक काम कर, आपल्या CA शी बोलून घे जरा. ओके? आणि ह्या मीटिंग्स कॅन्सल करणं जरा अवघड आहे. मी? हो चालेल, जाईन ना. एक्सलेंट. बरं, काय बोलायचंय, कसं बोलायचंय, ह्याच्या सगळ्या डिटेल्स मी तुला देतो. तू 19 तारखेला निघालास तर 22ला परत येऊ शकशील. वीकेंडला ट्रॅव्हल करशील ना तू? काही प्रॉब्लेम नाही. हो. मग मी 21 तारखेची मीटिंग फायनल करू? एक मिनिट. काय झालं रे? अरे, तू नाही जाऊ शकणार मीटिंगला. का म्हणजे? अरे का म्हणजे 21ला पाडवा आहे. तुझ्या लग्नानंतरचा पहिला पाडवा. यू हॅव टू बी हिअर. आय एम सो सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. अरे नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी जाईन. अरे नाही, तुला इथे थांबायला हवं. अरे नाही श्री, मी गीताला सांगेन.
आणि बेसिकली पुढे सुद्धा बरेच सण आहेत की. पाडवा काय पुढच्या वर्षी पण येईल. पण तू जो माझ्यावर विश्वास टाकलायस, सो लेट मी गो, लेट मी प्रूव्ह माय सेल्फ. मनीष, मीटिंग्स नंतर खूप येतील. दुसरीकडे जा, इथे नको, कळलं? पण तू या लोकांना सांगितलंयस ना मी येतो म्हणून. हो. हा, मग आता मी येत नाही, माझ्या जागी दुसरा कोणीतरी येतो असं नको सांगूस. अरे पण नाही, ते बरं नाही दिसणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलाच स्वतःला ही संधी सोडायची नाही. प्लीज लेट मी गो. हे बघ गीता. अरे गीताशी मी बोलेन, समजावेन तिला आणि समजेल ती. आर यू शुअर? येस येस. बघ मग मी कन्फर्म करू. हो, आत्ताच कर, माझ्या समोर कर. ओके. मिस्टर अय्यंगार. Hello, good morning. Mr. Iyengar. Yes. My manager Manish will fly to Chennai. Yes. Yeah, he will do all the presentations on behalf of Gokhale Group. Okay. All right. Yeah, I'll brief him. Okay, thank you. Thank you. थँक यू. नितीन, माझ्यासाठी जरा चहा. हो सर. जानवी, गोखले गृहउद्योग महत्वाचे कस्टमर्स आहेत आपले. सर मी बाकी सगळ्यांकडे जाऊन येईन, पण तुम्ही श्रीरंग गोखलेंकडे प्लीज दुसऱ्या कोणाला तरी पाठवा ना. जानवी, मी गीताला पाठवू शकतो, पण अंडर नॉर्मल सर्कमस्टन्सेस तूच इन्व्हाइट करायला गेली असतीस ना. आणि अशा वेळेला तुला न पाठवता मुद्दामून गीताला पाठवलंय हे त्यांना कळणार नाही का? जानवी, आपल्या आयुष्यात अवघड चॉईसेस करावे लागतात, पण अशा वेळेला इमोशनल व्हायचं नाही. जे योग्य आहे तेच करायचं. बघ, पर्सनल आणि प्रोफेशनल संबंध वेगवेगळे ठेवणारी तू मुलगी आहेस. तू इतकी वर्ष बँकेत नोकरी करतेस, पण बँकेच्या आणि तुझ्या आड तू गोखल्यांना कधीच येऊ दिलं नाहीस. तेव्हा यापुढेही असंच करावंस असं मला वाटतं. मलाही असंच वाटतंय. सरळ जा, इन्व्हिटेशन फेक त्याच्या तोंडावर आणि फेक काय तोंडावर? फेक काय? तो काय तुझा आणि फेक त्याच्या तोंडावर? अरे मी काहीतरी सेन्सिबली बोलतोय आणि इन्व्हिटेशन फेक काय त्याच्या तोंडावर? त्याच्या? अरे महत्वाचे क्लायंट आहेत आपले. अरे त्यांच्या मनात आलं तर ते आपल्या तोंडावर काय काय फेकू शकतात याची कल्पना आहे का तुला गीता? सर, ती माझी बोलण्याची स्टाईल आहे. मुद्दा कळलाय तिला. मग स्टाईल बदल किंवा बोलू नकोस. जानवी, कसं पाठवणार मी हिला कुठेही आणि कोणालाही बोलवायला? तिथे जाऊन काय भलत सलत बोलली म्हणजे? अरे श्रीरंग गोखले हा मोठा कर्तबगार माणूस आहे. तिथे जाऊन ही वाटेल ते बोलली तर? एक मिनिट. अरे चा स्वीटोडी, काय सांगतेस काय? खरं? पण बाबडा, मला एक सांग, आत्ताच्या आत्ता तू दागिना घेतला नाहीस तर आपण अगदी रस्त्यावर आलोय असं वाटायला लागेल का तुला? मग थोडी कळ सोचतेस? आत्ता या क्षणी मीच तुझा दागिना आहे असं समजतेस का? मग मी घरी आल्यावर आपण निवांतपणे बोलूया. हा, चालेल का बाबडा तुला? बर, ठेवतो आम्ही. स्मितुडी, दागिने घ्यायचे तिला. जानवी, मी काय तू बस. अशा कोणाला तरी गोखल्यांकडे पाठवलं ना तर माझी नोकरी जाईल, आणि माझी नोकरी गेली तर स्मितुडीला दागिना करता येणार नाही. मग ती जीव घेईल माझा. त्यापेक्षा तू पर्सनली जाऊन इन्व्हाइट केलंस ना तर खूप प्रश्न सुटतील माझे. जानवी, सर जाईन मी. इट्स अ पार्ट ऑफ माय जॉब. मी जाईन, पण इन्व्हिटेशन पाठवायची काहीच गरज नाहीये. म्हणजे कागद वाचवा असं म्हणतात ना ते, त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण दिलेलं त्यांना जास्त आवडेल. मी जाऊन बोलवणं करीन त्यांना. माणसांची नाही, झाडांची तेवढी काळजी आहे त्यांना. थँक्यू जानवी. चला, एक टेन्शन गेलं. आता पूजेला कोण बसणार? आम्ही बसू.
आमचं नवीन लग्न झालंय ना, आम्ही बस पूजेला. अय्या किती मजा. हो ना सर, ठरलं मग. मी मस्त नटून येईन. हो ये ना नटून थटून. पण मला सांग, कामाच्या बाबतीत तुला असा उत्साह कधीच का नसतो ग? सर बसू दे ना त्यांना, म्हणजे आपण कुणाला तरी सांगणारच ना. हो बरं ठीक आहे, तुम्ही बसा. बघा, मी बोलते तेव्हा पटत नाही तुम्हाला. पण एकदा मनीषशी बोलून घ्या. त्याच्याशी काय बोलायचंय? अनायसे शनिवारच आहे आणि पूजेसाठी 2 तास जर त्याच्या बॉसनी सोडलं नाही ना त्याला, तर मी जाऊन भांडेन त्याच्याशी. वा, म्हणजे बॉस ही जमात जगात फक्त भांडण्यासाठीच जन्माला आलेली आहे याच्यावर ठाम विश्वास आहे तुझा. ए गीता, अगं त्या श्रीरंग गोखल्यांची जरा नीट वाग ग. आपले मोठे क्लायंट आहेत ते, वर्षाला 30-35 करोडची उलाढाल आहे त्यांची. पण म्हणून त्यांचं सगळंच बरोबर आहे असं तर होत नाही ना सर. नाही ग माझे आई, जगात फक्त तुझंच सगळं बरोबर असतं, कुणाचं काय बरोबर असणार. आता काय मी चुकीचं बोलले? नाही ग, तू कशी चुकीचं बोलशील? तू जेव्हा बोलशील ना तेव्हा मला गणपती बाप्पा असल्यासारखं वाटतं.